सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल 2026मध्ये इयत्ता 4थी व 7वीसाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे त्या परीक्षा संदर्भात आपण नक्की परीक्षा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, तसेच शाळा नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, त्याचबरोबर ऑनलाईन फी कशाप्रकारे भरायची आहे आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंट कशाप्रकारे काढायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या पोर्टलला भेट द्यायची आहे. त्यासाठी आपण MSc पुणे या पोर्टलला भेट देऊया. या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पेज येणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आपल्याला दिसत आहेत. यामध्ये अबाउट डिपार्टमेंटमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 7वी हा टॅब दिसत आहे. आपण त्यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 4थी व 7वी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत. यामध्ये उपक्रम शाळांसाठी आवेदनपत्र भरण्याच्या काही सूचना दिसत आहेत. अधिकारी लॉग इन हा टॅब आहे आणि आपण खाली जर पाहिलं तर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 7वी एप्रिल 2026 करता आपल्याला शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत असणार आहे 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत. तर आता आपण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम शाळा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर आता आपण शाळा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं ते समजून घेऊया. त्यासाठी पहा आपल्याला शाळा नोंदणी या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. शाळा नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजे शाळा नोंदणी करायची आहे इयत्ता 4थी व 7वी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यापूर्वी. तसेच शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्यापूर्वी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना देखील आपण या ठिकाणी काय करायच्या आहेत, वाचन करायचे आहेत. त्यासाठी पण शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नक्की फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण काळजीपूर्वक आता वाचन करायचे आहेत. यामध्ये महत्त्वाची सूचना इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी जर आपण शाळा नोंदणी केलेली असेल तरी देखील आपण इयत्ता 4थी व 7वी साठी पुन्हा देखील शाळा नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. मात्र पुन्हा शाळा संलग्नता शुल्क म्हणजे शाळा फी पुन्हा भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे शाळा नोंदणी करण्याबाबतच्या असतील किंवा इतर ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. सर्व सूचना वाचन झाल्यानंतरच आपण आपलं शाळा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे हे या ठिकाणी आता आपण समजून घेऊया. स्कूल रजिस्ट्रेशन किंवा शाळा नोंदणी इयत्ता 4थी व 7वीसाठी आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण शाळेचा या ठिकाणी IVDAS कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. IVDAS कोड प्रविष्ट केल्यानंतर आपल्यासमोर लाल अक्षरामध्ये अशा प्रकारची एक सूचना आलेली आहे. ही सूचना काय आहे ते आता आपण समजून घेऊया. प्रविष्ट केलेला IVDAS कोड नोंदणीकृत नाही, कृपया आवश्यक तपशील भरा. म्हणजे आपण यापूर्वी शाळा रजिस्ट्रेशन केलेलं नसल्यामुळे आपल्याला आवश्यक असा तपशील आता या ठिकाणी भरायचा आहे. जर आपण 5वी आणि 8वी साठी जर शाळा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्यासमोर ही सूचना येणार नाही. ज्या शाळांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नसणार आहे त्यांना या ठिकाणी शाळेची सर्व डिटेल्स या ठिकाणी माहिती भरायची आहे. सर्वप्रथम आपण शाळेचा IVDAS कोड भरायचा आहे. त्यानंतर शाळेचे नाव या ठिकाणी आपण काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला स्कूल ॲड्रेस म्हणजे शाळेचा पत्ता या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला शाळेचा जो पिनकोड असणार आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. पिनकोड प्रविष्ट केल्यानंतर शाळेचा संबंधित जिल्हा, त्यानंतर आपल्याला शाळेचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला खाली एक सूचना आहे. शाळेच्या लेटर हेडवर संबंधित मुख्याध्यापकाची सही व शिक्क्यासह उपरोक्तप्रमाणे माहिती इंग्रजीमध्ये नमूद करून विनंती अर्ज देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो विनंती अर्ज 100 KB पेक्षा कमी असणार आहे. तर आता हा नक्की विनंती अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, तो कोणाला करायचा आहे याविषयी देखील आपण आता माहिती पाहूया. तर अशा प्रकारे आपल्याला माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या नावे हा विनंती अर्ज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तो 100 KB पेक्षा कमी असणारा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या विनंती अर्जासंबंधीची जी PDF असणार आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता आपण हा लिहिलेला अर्ज या ठिकाणी काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्यासाठी आपण चूज फाईल या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण हा अर्ज या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे तो 100 KB पेक्षा काय असणार आहे, कमी असायला पाहिजे. 100 KB पेक्षा जास्त असेल तर तो या ठिकाणी अपलोड होणार नाही. तर याची साईज कशाप्रकारे कमी करायची असते यासंबंधित देखील एक व्हिडिओ आहे, तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा आपण या ठिकाणी हा
अर्ज आपण विनंती अर्ज या ठिकाणी अपलोड केलेला आहे। विनंती अर्ज अपलोड केल्यानंतर आपण व्ह्यू या बटनावर जर क्लिक केल्यानंतर आपल्याला संबंधित अर्ज देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर आपण सबमिट हे बटन दिसत आहे। सबमिट बटनवर क्लिक करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण सर्व जी माहिती किंवा शाळेचा जो तपशील दिला आहे तो बरोबर आहे का ते देखील आपण पाहू शकतो। शाळेची सर्व माहिती बरोबर असल्याची जर आपली खात्री झाली असेल तर आपण खाली दिलेल्या सबमिट या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची सूचना येते। भरलेली माहिती जर आपली बरोबर असेल तर यस या बटनावर क्लिक करायचं आहे। पण एक लक्षात ठेवायचं, यस बटनावर क्लिक केल्यानंतर आपण माहितीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही। या ठिकाणी आपली सर्व माहिती बरोबर असल्यामुळे मी यस या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक सूचना येते, शाळेच्या नोंदणीसाठीचे अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आलेला आहे, कृपया 2 तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा। तर आता आपण शाळेच्या नोंदणीसाठी जी काही माहिती भरलेली आहे ती यशस्वीरित्या या ठिकाणी आपण अपलोड केलेली आहे। आता त्यानंतर आपण 2 तासानंतर आपण शाळेची पुन्हा या ठिकाणी नोंदणी करू शकतो। 2 तास पूर्ण झाल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या पोर्टलला पुन्हा एकदा भेट द्यायची आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या पोर्टलला आपण भेट दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता 4थी व 7वी साठी जी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपण शाळा नोंदणी या टॅबवर काय करायचं आहे, पुन्हा एकदा क्लिक करूया। शाळा नोंदणी टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेची आणखी काही माहिती या ठिकाणी भरायची आहे, ती देखील आपण या ठिकाणी माहिती भरून घेऊया। यामध्ये सर्वप्रथम आपण शाळेचा एवढाच कोड टाकायचा आहे, त्यानंतर शाळेचे नाव टाकायचं आहे, त्यानंतर ही तुमची शाळा आहे का या ठिकाणी होय किंवा नाही हा टॅब आहे, तर आपण यस या टॅबला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे शाळा व्यवस्थापनाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तर आपली शाळा जिल्हा परिषदची असल्यामुळे आपण जिल्हा परिषद हा या ठिकाणी टॅब निवडायचा आहे। त्यानंतर पुढे शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम यामध्ये आपण गव्हर्नमेंट महाराष्ट्र हा टॅब निवडायचा आहे। त्यानंतर पुढे शाळेचं माध्यम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। आपल्या शाळेचं माध्यम मराठी असल्यामुळे आपण या ठिकाणी मराठी हा टॅब निवडायचा आहे। शाळेचे माध्यम निवडल्यानंतर आपल्याला शाळेचा प्रकार निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला शाळेचे काही प्रकार दिलेले आहेत। यामध्ये आपली शाळा आदिवासी आश्रमशाळा आहे का, अनुसूचित जाती आश्रमशाळा आहे का, VGNT आश्रमशाळा आहे किंवा आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा आहे का। तर आपली शाळा जिल्हा परिषद असल्यामुळे आपण आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा हा टॅब या ठिकाणी निवडलेला आहे। त्यानंतर आपल्याला शाळेचे क्षेत्र निवडायचे आहे। यामध्ये ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये आपली शाळा असेल तर आपण या ठिकाणी तो टॅब निवडायचा आहे। ग्रामीण असेल तर ग्रामीण, शहरी असेल तर शहरी आपण हा या ठिकाणी टॅब निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेचा ईमेल आयडी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। शाळेचा ईमेल आयडी आपल्याला 2दा प्रविष्ट करायचा आहे आणि ईमेल आयडी आपण काळजीपूर्वक प्रविष्ट करायचा आहे, कारण याच ईमेल आयडीवर आपल्याला शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड देखील मिळणार आहे। त्यानंतर पुढे शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का हा टॅब दिलेला आहे। या ठिकाणी असेल तर होय निवडायचं आहे, नसेल तर नाही निवडायचं आहे। त्यानंतर स्कूल ॲड्रेस डिटेल्स म्हणजे शाळेचा पूर्ण पत्ता आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। तर या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा जे काही गाव आहे ते गाव, त्यानंतर पोस्ट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड ही सर्व माहिती आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला जर STD कोडसह एखादा दूरध्वनी क्रमांक असेल तर तो देखील आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे। आणि आपण जर खाली पाहिलं तर शाळा संलग्नता फी आपल्याला 200 रुपये असणार आहे, या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर मुख्याध्यापकांची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात भरायची आहे। तर यामध्ये मुख्याध्यापकाचं सर्वप्रथम आडनाव, त्यानंतर नाव, त्यानंतर मधलं नाव, अशा प्रकारे आपल्याला माहिती भरायची आहे। त्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक देखील आपल्याला 2 वेळा या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर या क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असाचा मेसेज येत आहे की आपला लॉगिन आय डी व पासवर्ड फक्त नोंदणीकृत मोबाईल किंवा ईमेल आय डीवरच आपल्याला मिळणार आहे। पण या ठिकाणी आपली माहिती सबमिट होत नाही, म्हणजेच आपली काहीतरी माहिती या ठिकाणी भरायची राहिलेली आहे। आपण जर पाहिलं तर आपला STD कोड या ठिकाणी लिहायचा राहिलेला आहे। आता आपल्या शाळेमध्ये STD दूरध्वनी क्रमांक नसेल तर 11 डिजिट आपल्याला तो क्रमांक पाहिजे असतो, त्यासाठी आपण 11 वेळा 0 टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा माहिती आपण काय करूया, सबमिट करूया। या ठिकाणी आपली माहिती सबमिट झालेली आहे। भरलेली माहिती जर आपली योग्य असेल तर आपण यस या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे। यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज येणार आहे। या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर आपण पेमेंट करत असताना जर तुमच्या बँकेतून रक्कम कपात झाली असेल किंवा पेमेंट स्थिती पेंडिंग दर्शवत असेल तर 72 तासापर्यंत आपण पुन्हा पेमेंट करायचं नाही, हे देखील आपण काळजी घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण आता पेमेंट करून घेऊया। आपल्याला माहिती आहे शाळा संलग्नता फी आपल्याला 200 रुपये आहे, ती आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या ईमेल आय डीवर जो पासवर्ड आणि युजर आय डी आलेला आहे तो टाकून पुन्हा एकदा आपण शाळा लॉग इन करायचं आहे। आता आपण आपल्या ईमेलवर जो आपल्याला पासवर्ड आणि युजर आय डी मिळाला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे
आणि लॉग इन म्हणायचं आहे. या ठिकाणी आपली महत्त्वाची सूचना आहे, हे लॉग इन केवळ इयत्ता 7वी आणि 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरताच असणार आहे. तर या ठिकाणी आपण आता काय करायचं आहे, कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपला विद्यार्थी नोंदणीबाबत काय सूचना आलेल्या आहेत ते आपण वाचन करायचे आहेत. इयत्ता 4थी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे याबाबत PDF आहे. त्यानंतर इयत्ता 7वी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे याबाबत देखील आपण या ठिकाणी सविस्तर माहिती आहे ते आपण वाचन करायचे आहे. खाली आपल्याला एक चेक बॉक्स दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली पास स्कूल प्रोफाईल म्हणजे शाळा माहिती प्रपत्र आपल्यासमोर दिसत आहे, ते देखील आपण एकदा पाहून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण आत्तापर्यंत भरलेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ती आपण बरोबर आहे का ती चेक करूया. पहा या ठिकाणी आपण मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केलेला आहे, पण आपल्याला जर पर्यायी मोबाईल क्रमांक संपर्क क्रमांक द्यायचा असेल तर तो देखील आपण या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण एक पर्यायी संपर्क क्रमांक या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा मुख्याध्यापकाचा व प्राचार्याचे फोटो आणि स्वाक्षरी असणारा आपल्याला 100 KB पेक्षा कमी असणारा या ठिकाणी फोटो देखील अपलोड करायचा आहे. तर तो फोटो कसा असणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया आणि तो देखील आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचा आहे. तर आपण ती फाईल चूज करूया. या ठिकाणी मुख्याध्यापकाचा फोटो आणि त्याखाली सिक्का असणार आहे, सिग्नेचर असणार आहे. अशा प्रकारचा आपण 100 KB पेक्षा कमी असणारा या ठिकाणी फोटो अपलोड केलेला आहे. आपण भरलेली माहिती बरोबर आहे का हे पाहण्यासाठी आपण काय करायचं आहे, खाली स्क्रोल करत जायचं आहे. आपण भरलेली माहिती जर आपण खाली स्क्रोल करत गेलो तर आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत, बॅक, प्रिंट आणि एडिट. आपण प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा आपण अशा प्रकारे आपण भरलेल्या फॉर्मची आपण प्रिंट काढू शकतो. त्यानंतर एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण जर आपल्या माहितीमध्ये काही बदल करायचा आहे किंवा दुरुस्ती करायची आहे तर ती देखील आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पहा आपण सबमिट अँड कन्फर्म या टॅबवर काय करायचे, क्लिक. आता आपल्याला स्कूल डिटेल्स अपडेट सक्सेसफुली झाल्याचं आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे. त्यानंतर आपल्यासमोर पहा इयत्ता 4थी आणि 7वी विद्यार्थी स्कॉलरशिप भरण्यासाठीचा डॅशबोर्ड आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि जर काही आपल्याला माहिती दुरुस्त करायची आहे तर ती कशा प्रकारे दुरुस्त करायची आहे याविषयी देखील आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता आपल्याला विद्यार्थ्यांचं स्कॉलरशिप फॉर्म भरायचे आहेत, तर ते फॉर्म आता नक्की कशा प्रकारे भरायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला 3 रेषा त्यावर क्लिक करायचं. या ठिकाणी आपण डॅशबोर्ड, त्यानंतर 4थी स्टँडर्ड आणि 7वी स्टँडर्डसाठी आपला फॉर्म भरण्यासाठीचा टॅब आहे. या ठिकाणी आपल्या 4th स्टँडर्डच्या टॅबवर काय करूया, क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याला त्यानंतर पाहिलं रजिस्ट्रेशन आणि फी पेमेंट हे 2 टॅब आहेत. त्यापैकी आपण रजिस्ट्रेशन या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सूचना येते, आपला इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरायचे असल्यास येस या बटनावर क्लिक करावे, अन्यथा नो या बटनावर क्लिक करावे. तर आता आपण या ठिकाणी येस या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. येस या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर आपल्याला विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठीची काही माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर ती माहिती आपण काय करायची आहे, भरायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही सूचना जर पाहायच्या असतील किंवा वाचायच्या असतील तर त्यासोबतचे सूचनापत्र देखील आपल्याला वर पहा इन्स्ट्रक्शन हा लाल अक्षरामध्ये टॅब दिला आहे, तो देखील आपण वाचू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा डिटेल माहिती भरायची आहे. त्यामध्ये आपल्याला UDICE कोड शाळेचा टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा स्टँडर्ड 4थी या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर स्टुडंट ॲप्लिकेशन नंबर देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो आणि त्या फोटोखाली स्वाक्षरी असणारा एक फोटो काय करायचा आहे, 100 KB पेक्षा कमी असणारा आपल्याला JPG किंवा PNG फोटो या ठिकाणी काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. तो 100 KB पेक्षा कमी असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचं आडनाव, त्यानंतर प्रथम नाव आणि वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर आईचं नाव देखील या ठिकाणी आपण टाकायचं आहे. पुन्हा जेंडर मेल फिमेल हे देखील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी दिव्यांग आहे का, येस किंवा नो करायचं आहे. जर आपण येस केलं तर जर आपल्याला लेखनिक परीक्षेसाठी म्हणजे रायटरची गरज असेल तर ते आपल्याला येस करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण जर खाली पाहिलं तर विद्यार्थ्याचा जन्मदिनांक देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, टाकून घ्यायचा आहे. आपण विद्यार्थ्याचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, येस किंवा नो हा टॅब आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक आपण टाकल्यानंतर आपल्याला आरक्षणाचा प्रवर्ग या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थी ज्या कॅटेगरीमध्ये आहे ती कॅटेगरी आपल्याला रिझर्वेशनची या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आरक्षणाचा प्रवर्ग आपण सिलेक्ट केल्यानंतर परीक्षेचे माध्यम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. आपण या ठिकाणी परीक्षेचं माध्यम निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम हा महाराष्ट्र शासनाचा असल्यामुळे आपण तो ऑटोमॅटिक या ठिकाणी आपण निवडणार आहोत. त्यानंतर आपल्याला पुढे जर पाहिलं तर पहा त्याचबरोबर पालकांचा मोबाईल नंबर, त्यानंतर पालकांचा ईमेल ID आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर फी आपल्याला या ठिकाणी आहे पहा, ॲडमिशन फी म्हणजे प्रवेश शुल्क 50 असणार आहे, एक्झाम फी 150 असणार आहे. त्यानंतर लेट फीसाठी आपल्याला या ठिकाणी टॅब दिलेला आहे, सुपर लेट फी आहे आणि
त्यानंतर अतिविशेष विलंब शुल्क देखील आपल्याला दिलेलं आहे. टोटल फी 200 रुपये असणार आहे. आपली गव्हर्नमेंट शाळा असल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्याची वेगळी फी भरण्याची या ठिकाणी गरज नाही. या अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपण भरलेली माहिती बरोबर आहे काय आपण ते पाहायचं आहे. आपण भरलेली जर माहिती बरोबर असेल तर आपण सेव्ह अँड प्रिव्ह्यू या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जर डॅशबोर्डवर गेलो तर आपण आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांची लिस्ट देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहा, आपण जर खाली स्क्रोल करत गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसतं सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्ट. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरलेले आहेत त्यांचे या ठिकाणी आपल्याला नाव दिसणार. तसेच पेंडिंग पेमेंट लिस्ट देखील आपल्याला या ठिकाणी दिसते. तर अशा प्रकारे ते देखील आपण पाहू शकतो. आणि अशा प्रकारे आपण इयत्ता 4थी विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.